नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आय होप की तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला अभ्यास करताना मजा येत असेल. आज या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील फर्स्ट लेसन लॉज ऑफ मोशन बघणार आहोत. या लेसनचा पहिला पार्ट मी तुम्हाला ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आता आज आपण दुसरा पार्ट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण टेपलर्स लॉ किंवा टेपलरचे नियम बघणार आहोत. चला तर मग एकदा फक्त शॉर्ट रिवाइज करूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं, तर लॉज ऑफ मोशन मध्ये आपण सुरुवात केली होती डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स पासून, बरोबर. विस्थापन आणि अंतर ह्या ज्या टर्म आहेत त्या आपण एकदा शॉर्टली रिवाइज करूया. अंतर म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. बघा, तुम्ही एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये पर्यंत काहीतरी ट्रॅव्हल करताय किंवा अंतर कापताय, तर हे जे असतं ते तुमचं डिस्टन्स आहे, बरोबर. हे जे आहे ते तुमचं डिस्टन्स आहे. समजा तुम्ही परत इथून दुसरीकडे कुठेतरी गेलात, तर हे प्लस हे तुमचं डिस्टन्स होईल, म्हणजे तुम्ही कापलेलं जे अंतर आहे ते. पण तुमची डिस्प्लेसमेंट जी असणार आहे ती मात्र ही असणार. लक्षात घ्या, म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय असतं, तर तुम्ही जे कव्हर केले किंवा जे कापले ते पूर्ण अंतर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, तर सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक या दोन्ही मधलं मिनिमम डिस्टन्स किंवा शॉर्टेज डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स जे आहे ते लॉंग डिस्टन्स आहे किंवा पूर्ण अंतर आहे, आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते शॉर्ट डिस्टन्स आहे. तर हे झालं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. त्यानंतर आपण बघितलं होतं स्पीड अँड वेलोसिटी. आता बघा, स्पीड आणि वेलोसिटी या दोन्ही सुद्धा सिमिलर टर्म आहेत. आपण दोन्ही मध्ये टोटल डिस्टन्स आणि त्याला लागणारा वेळ या दोन्हीचा रेशो घेत असतो. पण स्पीड हा जो आहे तो तुमच्या अंतराशी संबंधित असतो. म्हणजे तुम्ही एका ठिकाणावरून निघालात, मग तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात, मग तिसऱ्या ठिकाणी गेलात, मग चौथ्या ठिकाणी गेलात, पुन्हा 5व्या ठिकाणी आलात. ठीक आहे, हे सगळं जे कव्हर तुम्ही केलं टोटल, हे तुमचं अंतर झालं, डिस्टन्स झालं, बरोबर. म्हणजे तुम्ही समजा इथे 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 7 किलोमीटर, 2 किलोमीटर हे जे कव्हर केलंय तुम्ही ते तुमचं डिस्टन्स आहे. आणि ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तुम्हाला जो वेळ लागला, बरोबर, त्या वेळेचं आणि त्या डिस्टन्सचा जो रेशो असतो तो म्हणजे तुमचा स्पीड किंवा चाल असते. म्हणजे हे समजा ए आहे, ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि बी टू ई एवढं सगळं कव्हर केलं तुम्ही. आणि 6, 15, 16, 17, 18, 19, 21, 24 किलोमीटर. तर हे टोटल 24 किलोमीटर तुम्ही समजा एका तासामध्ये किंवा 60 मिनिट्स मध्ये कव्हर केलं. तर हे जे असणार आहे ते तुमचं स्पीड असणार आहे. लक्षात घ्या, हा तुमचा स्पीड असेल. पण तुमचा सुरुवातीचा पॉईंट हा आहे आणि तुमचा शेवटचा पॉईंट हा आहे. तर ह्या दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे, हे जे तुम्हाला डॉटेड लाईन दाखवलं, ते तुमची डिस्प्लेसमेंट असेल. आणि तुमची वेलोसिटी जी असते ते तुमची डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम आहे. आता हे दोन्ही डिस्टन्स आणि टाइम याचे रेशो आहे, त्यामुळे या दोन्हीचं युनिट जे आहे ते सारखंच असणार आहे. आणि ते युनिट काय असणार आहे, तर SI मध्ये ते असणार आहे मीटर पर सेकंड आणि CGS मध्ये ते असणार आहे सेंटीमीटर पर सेकंड. तर ही दोन जी आहे ती स्पीड किंवा वेलोसिटी, स्पीड आणि वेलोसिटी दोन्हीचे युनिट्स आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आपण याच्यानंतर बघणार आहोत पुढचा पाठ. बघा, the unit of speed and velocity are seen. The SI system, in the SI system the unit is meter per second, while in CGS system it centimeter per second. हे SI मध्ये आहे आणि हे CGS मध्ये आहे. Speed is related to distance while velocity is related to the displacement. आपला जो स्पीड आहे हा कशाशी रिलेटेड असतो, तर डिस्टन्सशी रिलेटेड असतो. तुम्ही किती अंतर कापलंय त्याच्याशी रिलेटेड असतो. वाईल
तुमची वेलॉसिटी जी आहे ती तुमची किती डिस्प्लेसमेंट झाली त्याच्याशी रिलेटेड असते. हा फरक फक्त लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी तुमचा स्पीड आणि तुमची डिस्प्लेसमेंट जी आहे ती तुमचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते सारखं नसणार आहे. तुम्ही डिस्प्लेसमेंट हे फक्त तुमचं सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट या दोन्ही मधलं डिस्टन्स असणार आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट कदाचित कमी असू शकते, पण तुम्ही कापलेलं टोटल अंतर जे आहे ते जास्त असू शकतं. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाइम. वेलॉसिटी काय असते? ती डिस्प्लेसमेंट असते जी काही युनिट टाइम मध्ये एकच वेळेमध्ये घडून येते. ठीक आहे. In the first example on page first, the straight line distance between the houses of Sheetal and Sangeeta is 500 meters. That between Sangeeta's house and school is 1200 meters. Also, the straight line distance between Sheetal's house and school is 1300 meters. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house and 24 minutes to reach school. ठीक आहे. आपण पहिलं जे एक्झाम्पल बघितलं होतं ज्याच्यामध्ये शीतलचं घर, संगीताचं घर आणि स्कूल तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते सुद्धा त्यांनी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता त्याच्यावरून आपण स्पीड आणि वेलॉसिटी दोन्ही कॅल्क्युलेट करणार आहोत. तर बघा, स्पीड काय आहे आपला? डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. मग ज्या वेळेला शीतल संगीताच्या घरी जाते त्यावेळेला ती 500 मीटर जाते आणि त्यासाठी तिला 5 मिनिट वेळ लागतो. ती जाते 500 मीटर आणि तिला 5 मिनिट वेळ लागतो. ती जेव्हा संगीताच्या घरून स्कूल पर्यंत जाते त्यावेळेला जाते ती 1200 मीटर आणि तिला 24 मिनिट वेळ लागतो. बरोबर. आणि शीतलच्या घरून ठीक आहे स्कूलमध्ये जाण्याचे जे डिस्टन्स आहे ते सुद्धा आपल्याला डायरेक्टली दिलेलं आहे, 1300 मीटर आहे. बरोबर. म्हणजे इथं ऍव्हरेज स्पीड जो असणार आहे तो किती असणार आहे? तर हे झालं 100 मीटर पर सेकंड, हे झालं 50 मीटर पर सेकंड. आणि तिचा जो ऍव्हरेज स्पीड असणार आहे तो आपण कशावरून काढणार आहे? तर ह्या दोन्ही कॅल्क्युलेशन वरून काढणार आहे. हे दोन्ही आहेत 1700 मीटर. त्यासाठी लागलेलं टाइम जे आहे ते आहे 29 मिनिट्स. म्हणजे मग तिचा ऍव्हरेज स्पीड किती असणार आहे? दोन्ही ठिकाणचा, पहिल्या ठिकाणचा 100 मीटर पर सेकंड, दुसऱ्या ठिकाणचा 50 मीटर पर सेकंड आहे. आणि या दोन्हीच्या कॅल्क्युलेशन वरून आपल्याला जो ऍव्हरेज स्पीड मिळणार आहे तो असणार आहे 58.6 मीटर पर सेकंड. हे झालं स्पीडच्या बाबतीत, तिने पूर्ण रस्ता जो कव्हर केला त्या बाबतीत. आता आपण बघू वेलॉसिटी. बघा, वेलॉसिटी म्हणजे काय असतं? तर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. मग आपण बघितलं होतं हे शीतलचं घर आहे ए, हे संगीताचं घर आहे बी आणि ही त्यांची स्कूल आहे सी. हे जे अंतर आहे ते आहे 500 मीटर, हे जे अंतर आहे ते आहे 1200 मीटर आणि हे जे अंतर आहे ते आहे 1300 मीटर. म्हणजे तुम्ही जेव्हा डिस्टन्स कन्सिडर करता त्यावेळेला तुमचा स्पीड कॅल्क्युलेट होतो. आता आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक या दोन्ही मधलं जे शॉर्टेस्ट किंवा मिनिमम डिस्टन्स आहे ते कन्सिडर करणार आहे. म्हणजे 1300 मीटर्स डिवायडेड बाय 29 मिनिट्स टोटल टाइम. आणि यावर मग तिची वेलॉसिटी किती येते? तर 44.83 मिनिट्स. ही तिची वेलॉसिटी आहे आणि हा तिचा स्पीड आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल हे कॅल्क्युलेशन कसं आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन कन्सेप्ट तुम्ही समजून घेतल्या तर मग स्पीड आणि वेलॉसिटी एक्झाम्पल तुम्ही अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता. इफेक्ट ऑफ अ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. आता ही जी वेलॉसिटी आहे ठीक आहे, वेग आहे, त्याच्यावरती स्पीड आणि डायरेक्शनचा काय इफेक्ट होतो? स्पीडचा किती इफेक्ट होतो किंवा डायरेक्शनचा किती इफेक्ट होतो? बघा, Sachin is traveling on a motorbike. Explain what will happen in the following events during Sachin's ride. आता सचिन ही जी व्यक्ती आहे ते मोटरबाईक वरून प्रवास करते आणि त्याच्या राईडच्या दरम्यान काही जे इन्सिडेंट आहेत त्याच्यावरून काय घडेल हे आपल्याला सांगायचं. What will be the effect on the velocity of the motorcycle if its speed increases or decreases but its direction remains unchanged?
आता बघा, तुम्ही लक्षात घ्या, वेलोसिटी हे काय असतं, तर तुमची डिस्प्लेसमेंट आपण एस म्हणू डिवायडेड बाय टाइम आहे, हो की नाही. तर जर तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि काय होईल, जर स्पीड इन्क्रीजेस और डिक्रीजेस बट इट डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. तुम्ही सेम डायरेक्शनने चाललाय पण तुमचा स्पीड आहे तो कमी आहे किंवा जास्त आहे. म्हणजे बघा, तुम्हाला ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत जायचं आहे. तुमचा स्पीड जो आहे तो 10 किलोमीटर पर आवर आहे. आपण शक्यतो बाईकने प्रवास करतो किंवा कोणत्याही व्हेकलने, तेव्हा मग आपण स्पीड कन्सिडर करताना मीटर पर आवर किंवा किलोमीटर पर आवर कन्सिडर करतो. समजा तुम्ही 20 किलोमीटर पर आवर या स्पीडने केला, म्हणजे तुम्हाला 1 तासामध्ये 20 किलोमीटर इतका डिस्टन्स कव्हर करता येतं. नंतर तुम्ही तुमचा स्पीड वाढवलात, तुम्ही 50 किलोमीटर पर आवर या स्पीडने गेला, म्हणजे तुमच्या स्पीड मध्ये फरक आला की नाही. एका ठराविक टाइमामध्ये तुम्ही कव्हर केलेले जे डिस्टन्स असणार आहे ते जास्त असणार आहे. म्हणजे अर्थातच तुमचं जर डिस्टन्स बदलेल तर मग हा जो रेशो आहे तो सुद्धा बदलेल. म्हणजे जर तुम्ही एका रेषेत जरी प्रवास करत असाल आणि जर तुमचा स्पीड कमी किंवा जास्त होतोय तर वेलोसिटी इफेक्ट करेल किंवा वेलोसिटीच्या व्हॅल्यूमध्ये बदल होईल. इन केस ऑफ अ टर्निंग ऑन द रोड विल द वेलोसिटी अँड स्पीड बी सेम. आता तुम्ही रोडवरून टर्न घेताय, ठीक आहे, तर टर्न घेत असताना तुमचा स्पीड हा कमी किंवा जास्त होतो. जनरली आपण जेव्हा टर्न घेत असतो तेव्हा आपला स्पीड हा कमीच असतो आणि त्यामुळे मग जर स्पीड कमी झाला तर मग वेलोसिटी अल्टिमेटली कमी होईल, बरोबर. कारण हे स्पीड आणि टाइम ह्या दोन्हीचा रेशो आहे. त्यामुळे एका व्हॅल्यूवरती जर इफेक्ट झाला तर दुसरी व्हॅल्यू जी आहे ती अल्टिमेटली कमी किंवा जास्त होणार आहे, बरोबर. इफ सचिन चेंजेस द डिरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलोसिटी. जर त्याने काय केलं, त्याचा स्पीड कॉन्स्टंट ठेवला पण त्याने जर डिरेक्शन चेंज केली तर मग वेलोसिटीवरती काय फरक पडेल. आता तो एका स्पीडने कॉन्स्टंट चाललेला आहे. समजा तुम्ही ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत जाताय, ठीक आहे, तुम्ही सरळ रस्त्याने जाताय, तुम्हाला 10 मिनिट लागतात. तेच जर तुम्ही तुमची डायरेक्शन चेंज केली आणि जर डायरेक्शन चेंज करून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जे टाइम पिरियड आहे तो चेंज होणार आहे. कारण डायरेक्शन बदलली की अंतर बदललं आणि अंतर बदललं की पुन्हा मग आहे तो रेशो चेंज झाला. म्हणजे जरी डायरेक्शन चेंज केली तरी सुद्धा तुमचा जो स्पीड कॉन्स्टंट असला तरीही तुमच्या वेलोसिटीची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होणार आहे, वेलोसिटी मध्ये बदल होणार आहे. If on turning Sachin changes the direction as well as the speed of the motorcycle, what will be the effect of its velocity? आता बघा, परत जेव्हा टर्निंगच्या वेळेला तो डायरेक्शन पण चेंज करतोय आणि स्पीड पण चेंज करतोय, त्याचा स्पीड पण चेंज होईल आणि डायरेक्शन पण चेंज होईल. अल्टिमेटली या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा वेलोसिटीवरती अफेक्ट करणार आहेत आणि वेलोसिटी चेंज होणार आहे. आणि त्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, इट इज क्लिअर from the above that velocity depends on speed as well as the direction and that velocity changes by changing the speed while keeping the direction same. तुम्ही जर स्पीड चेंज केला आणि डायरेक्शन सेम ठेवली तरी सुद्धा तुमची वेलोसिटी बदलते. चेंजिंग द डायरेक्शन while keeping speed same. तुम्ही जर डायरेक्शन चेंज केली आणि स्पीड सेम ठेवला तरी सुद्धा तुमची वेलोसिटी चेंज होते. चेंजिंग स्पीड ऍज वेल ऍज अ डायरेक्शन. तुम्ही स्पीड पण चेंज केला, डायरेक्शन पण चेंज केली तरीही तुमची वेलोसिटी जी आहे त्याच्यामध्ये फरक पडतो किंवा वेलोसिटी चेंज होते. त्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वेलोसिटीवरती अफेक्ट करत असतात. Always remember, the first scientist to measure speed as a distance per time was Galileo. तर गॅलिलिओ हे जे होते हे फर्स्ट सायंटिस्ट आहेत ज्यांनी डिस्टन्स अपॉन टाइम हा रेशो घेऊन स्पीड कॅल्क्युलेट केला. द स्पीड ऑफ अ साऊंड इन अ ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड. ड्राय एअर मध्ये म्हणजे कोरड्या हवेमध्ये आवाजाचा जो स्पीड असतो तो 343.2 मीटर पर सेकंड इतका असतो. while the speed of a light is about 3 into 10 raised to 8 meter per second. 3 into 10 raised to
8 मीटर पर सेकंड. अतिशय प्रचंड स्पीड आहे. तुम्ही कितीही लांब असलात आणि आकाशामध्ये वीज चमकली तर तुम्हाला झटकन दिसते, एका क्षणात दिसते, हो की नाही? का दिसते? कारण लाईट ही तेवढ्या स्पीडने म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल करत असते किंवा ट्रॅव्हलिंग करत असते. लाईटचा स्पीड हा सगळ्यात जास्त असणारा स्पीड आहे आणि तो किती आहे? तर 3.8 into 10⁸ मीटर पर सेकंड. द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज अबाउट 29,770 मीटर पर सेकंड. म्हणजे आपली जी अर्थ आहे ती एका सेकंदामध्ये इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते जेव्हा ती सूर्याभोवती फिरत असते. बरोबर? तरीही सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यामध्ये तिला 1 वर्ष लागत असतं. द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज 29,770 मीटर पर सेकंड. इतक्या अतिशय ह्यूज स्पीडने आपली जी अर्थ आहे ती सूर्याभोवती फिरत असते. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय? आपण मला वाटतं 6वी मध्ये किंवा 6वी मध्ये युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हा प्रकार बघितलेला आहे. आपण याच्याबद्दल शिकलेलो आहोत. अशी मोशन जी थ्रू आउट कॉन्स्टंट असते, जिच्या स्पीड मध्ये चेंज होत नाही किंवा ती कमी जास्त होत नाही, त्याला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय? तर तिचा स्पीड जो असतो तो कॉन्स्टंट नसतो किंवा एकसारखा नसतो, तो सतत बदलत असतो. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल पण आठवत असेल तेव्हाचं, मार्च करणारे जे सोल्जर्स असतात, जे मार्चिंग करणारे सोल्जर असतात, त्यांची जी मोशन असते ती युनिफॉर्म लिनियर मोशन असते बघा. ते सरळ एका रेषेमध्ये अगदी युनिफॉर्म स्पीडनी ट्रॅव्हल करत असतात. पण ते जेव्हा तुम्ही स्लायडिंग वरती बसता, घसरगुंडीवरती, तेव्हा घसरगुंडीवर बसल्यावरती तुमचा वेग जो असतो तो कमी असतो. पण जसे तुम्ही खाली यायला लागाल तसा तुमचा वेग वाढत जातो आणि दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. बघा, तुम्हाला एक टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये 3 फ्रेंड्स आहेत, अमर, अकबर आणि अँथनी, आणि त्यांनी वेगळ्या वेगळ्या कार्सनी वेगळ्या वेगळ्या वेलोसिटीने काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. तुम्ही एकदा हा टेबल बघून घ्या, तुम्हाला दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बघून घ्या आणि त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन आन्सर्स आहेत जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर. हे सगळे व्हॅल्यूज बघून ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतात का याचा अभ्यास करा. बघा, व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग ऑफ अ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर, अँथनी. आता अमर, अकबर, अँथनी यांनी जे डिस्टन्स नोटीस केलेले आहेत त्याच्यामधला टाइम इंटरवल किती आहे? तर तो प्रत्येक ठिकाणी हाफ आवरचा आहे. बघितलं, 5 ते 5:30, 5:30 ते 6, 6 ते 6:30, 6:30 ते 7, प्रत्येक ठिकाणी हाफ एन आवर. हु हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. आता तुम्ही जर दिलेलं डिस्टन्स बघितलं तर अमर जो आहे तो दर अर्ध्या तासामध्ये एक ठराविक डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, म्हणजे 20, 40, 60, 80, 100 आणि 120. एका ठराविक कालावधीमध्ये त्याने ठराविक डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. तुम्ही जर अँथनीचा स्पीड बघितला तर त्याने सुद्धा पहिल्या अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये +14 म्हणजे टोटल 28 किलोमीटर, तिसऱ्या अर्ध्या तासामध्ये 42, ठीक आहे, म्हणजे +14 आहे. म्हणजे तो सुद्धा एका युनिफॉर्म स्पीडने, हा जर तुम्ही बघितला तर 14चा टेबल आहे, बरोबर. म्हणजे त्यांनी सुद्धा दर अर्ध्या तासामध्ये इक्वल डिस्टन्स जे आहे ते ट्रॅव्हल केलेलं आहे. आर ऑल द डिस्टन्सेस कव्हर बाय अकबर इन द फिक्स टाइम इंटरवल आर सेम. अकबरनी सगळ्या टाइम इंटरवल मध्ये जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते सेम आहे का? तर ते सेम नाहीये. पहिल्यांदा तो 18 किलोमीटर गेलाय, पुन्हा नेक्स्ट हाफ मध्ये तो 18 किलोमीटर गेलाय, त्याच्यानंतर मात्र तो 18 किलोमीटर गेलेला नाही. 36 अँड 42 म्हणजे जवळपास 8 किलोमीटर त्याने ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे प्रत्येक इंटरवल मध्ये त्याने जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे ते सारखं नाही. Considering the distance covered by Amar, Akbar and Anthony in a fixed time interval, what can you say about their speed? आता हे जे आहे, आता आपण सगळं एक्झाम्पल बघितलेलं आहे. अमर, अकबर आणि अँथनीने कशा पद्धतीनं डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते बघितलेलं आहे. प्रत्येकाचं स्पीड कसं आहे ते बघितलेलं आहे. आता हे जे आन्सर आहे ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे की कन्सिडरिंग द डिस्टन्स कव्हर्ड, किती डिस्टन्स कव्हर केलंय अमर, अकबर आणि अँथनीने एका फिक्स टाइम इंटरव्हल मध्ये, तुम्ही त्यांच्या स्पीड बद्दल काय म्हणू शकता किंवा तुम्ही त्यांच्या स्पीड बद्दल काय सांगू शकता? म्हणजे अमरनी प्रत्येक टाइम इंटरव्ह्यू मध्ये सारखंच डिस्टन्स कव्हर केलंय, म्हणजे प्रत्येक वेळी त्याचा स्पीड जो आहे तो सेम आहे.
अँथनीने सुद्धा प्रत्येक टाइम इंटरव्ह्यू मध्ये सारखं डिस्टन्स कव्हर केले, म्हणजे त्याचा स्पीड जो आहे तो सुद्धा सेम आहे. अकबरने मात्र प्रत्येक वेळी त्याचे जे डिस्टन्स आहे, ठीक आहे, ते भलेही वेगळं आहे, पण सेम टाइम पिरियड मध्ये त्याचं जे टोटल डिस्टन्स आहे ते अमरच्या डिस्टन्स इतकंच आहे. म्हणजे तुम्ही जर फायनल बघितलं तर ऍट द 8 o'clock अमरने जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे ते 120 किलोमीटर आहे, आणि अकबरने जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे ते सुद्धा 120 किलोमीटर आहे. अँथनी जे डिस्टन्स आहे ते कमी आहे, त्या टाइम मध्ये तो या दोघांपेक्षा कमी ट्रॅव्हल करतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही त्यांच्या स्पीड बद्दल काय सांगू शकता, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. इफ एनी ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. हे सगळं आपण कशासाठी बघितलंय, तर युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय हे लक्षात घेण्यासाठी. तर युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, जर ठराविक टाइम इंटरव्हल मध्ये एखादी वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट ठराविक अंतर कव्हर करत असेल किंवा कापत असेल किंवा त्याच एका ठराविक चालीने चालत असेल, तर त्याची जी चाल आहे किंवा त्याचा जो स्पीड आहे तो युनिफॉर्म स्पीड आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, युनिफॉर्म स्पीड. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, नियमित चाल किंवा एकरेषीय नियमित चाल. If an object covers unequal distance in equal time interval, it is said to be moving with non-uniform speed. For example, the motion of the vehicle being driven through the heavy traffic. एखादी जे वस्तू आहे किंवा ऑब्जेक्ट आहे ते ठराविक टाइम इंटरवल मध्ये जर ठराविक डिस्टन्स कव्हर करत नसेल तर मग आपण म्हणतो की ते नॉन युनिफॉर्म स्पीड मध्ये ट्रॅव्हल करतायत. म्हणजे बघा, ट्रॅफिक मध्ये असणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या कधीही एकसारख्या स्पीडने जात नाही. जर ट्रॅफिक असेल तर जितकं डिस्टन्स मिळेल त्या कव्हर करतात, थांबतात, पुन्हा जितकं डिस्टन्स मिळेल कव्हर करतात, थांबतात. तर या गाड्यांचा जो स्पीड असतो दॅट इज अ नॉन युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे, आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो ऍक्सेलरेशन आहे, जो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. हे जे व्हिडिओज आहेत ते इतके छोटे छोटे बनवण्या पाठीमागचं कारण असं आहे की सायन्सच्या काही टर्म्स असतात त्या पटकन आपल्या लक्षात येत नाही. ह्या सगळ्या जनरल गोष्टी असतात, आपण बघतो गाडीचा मायलेज एवढा आहे, 50 km/h गाडीचा स्पीड आहे, पण हे आपल्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये सगळं ड्राईव्ह करायचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक टर्म समजून घेणं गरजेचं आहे. जर ह्या बेसिक टर्म तुम्ही समजल्या तर मग सायन्स सारखा सोपा विषय नाही. पुढच्या पार्ट मध्ये आपण बघू ऍक्सेलरेशन. तोपर्यंत हा पार्ट समजून घ्या. तुम्हाला काही शंका असतील तर नक्की मला विचारा. माझा व्हिडिओ बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.